नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी गावातील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या 27व्या वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। मी आज आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील भंडारा डोंगर येथे स्थापित खंडोबा मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी खंडोबा देवाचा 27वा वार्षिक महोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना आपण बघत आहोत। काल चंपाषष्ठीचा कार्यक्रम झाला आणि आज जे आहे या ठिकाणी खंडोबा देवाचा महोत्सव भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करत असल्याचे आणि या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। या ठिकाणी भाविक भक्तांच्या आणि या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत पांडुरंग महाराज पाटील यांची देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर मी एमसीएन न्यूजसाठी गंगाधर गंगासागरे, नायगाव, नांदेड। गुरुवारी पालखीची मिरवणूक काढण्यात आली असून येळकोट जय मल्हारच्या गजरात भाविकांनी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले। सायंकाळी भंडारा डोंगरावरील खंडोबा मंदिरात जागरण कार्यक्रम आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शेकडो भाविक भक्तांनी श्री खंडोबा रायाचे दर्शन घेतले। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड। सर्व भक्तांना आशीर्वाद आहे। सर्वांचं बहुजन समाजाचं आवडतं आणि कुलदेवत असल्यामुळे हे जागृत देवाचं नाव पडलं। हे 50 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी या ठिकाणी तपश्चर्या केले। तपाचे सामर्थ्य तपिनेला अमुक तपाचं सामर्थ्य आमची 24 वर्ष झालं, 30 वर्षापूर्वी या ठिकाणी असतो आणि त्या रूपांतर आलं। प्रत्येकाची अशी सद्भावना आहे, मनात धरली इच्छा पूर्णच होती। नवसाला पावणारा आणि जागृत दैवत आहे। मग या सगळे भक्त लोक जमतात। दरवर्षी अन्नदान होते, भंडारा होते आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण जनजागरण, समाज सुधारणा, व्यसनातून मुक्ती हेच खंडोबाची भक्ती अशा माध्यमातून आम्ही सुद्धा मार्गदर्शन कार्यक्रम करत असतात। या ठिकाणी गावोगाव येणारे वाघे आणि वारू बहुत 100 ते 150 वारू या ठिकाणी येत असते आणि लंगर तोडण्याचा कार्यक्रम आता येता नाही। सर्वांना या युट्यूबद्वारे सांगतो तर कधी दर रविवारी अन्नदान होते। देवराव कोकणे राहणार नरसी येथील असून 27 वर्षापासून या खंडोबा देवस्थानचा सचिव म्हणून काम पाहतो आणि 27 वर्षापासून सुद्धा माझ्यासोबत ही समिती राहते आणि या समितीच्या सहकार्यातून दरवर्षी महोत्सवात वाघे वारू आणि पालखीची मिरवणूक आणि रात्रीला महाप्रसादाचा कार्यक्रम आणि बाहेरून येणाऱ्या सर्व भक्ताचं मनोरंजन करण्यासाठी वाघे नामांकित वाघ्याचा कार्यक्रम, खंडोबा देवाचं गुणगान या ठिकाणी रात्रभर चालते। आता 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बळीराम महाराज, सूर्यवंशी शंकरनगरकर यांचा जागरणाचा कार्यक्रम होणार आहे।